जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. सध्या आपण या ठिकाणी जे हे चित्र बघत आहात, हे चित्र आहे आपल्या मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजचं. आता सीसीटीव्ही फुटेजचं चित्र दाखवण्याचं कारण ते काय, की या ठिकाणी सध्या रात्रीचे वाजलेले आहेत 11:05. तारीख आहे 23/1/2024. वार आहे मंगळवार. आणि ही जी या ठिकाणी काही आपल्याला सूक्ष्मातून जर आपण लक्षपूर्वक बघितलं तर एक ॲक्टिव्हिटी दिसते. ती ॲक्टिव्हिटी अशी, की देवीच्या गाभाऱ्यामध्ये सूक्ष्म स्तरावरती शक्तीची स्पंदनं फिरताना दिसत आहे. म्हणजेच बॉल फिरताना दिसत आहे. हे जे स्पंदनं आहेत, हे जे काही बॉल आहेत, याला त्या ठिकाणी आपण शक्तीचे वलयांकित लहरी असं सुद्धा म्हणू शकतो. आता हे या ठिकाणी वलयांकित होत आहेत, म्हणजेच फिरत आहेत, म्हणजेच दिसत आहेत. आता हा आपण एक अँगल जो आहे, हा तिरक्या अँगलने गाभारा देवीचा बघितला. आता आपण एकदा पुन्हा सरळ अँगलने सुद्धा गाभारा बघूया. आता या ठिकाणी आपण कॅमेऱ्याचा दुसरा व्ह्यू लावलेला आहे. या व्ह्यूवरती सुद्धा आपण स्पष्टपणे बघू शकतो, की जगदंबेच्या मूर्तीच्या जवळपास ह्या वलयांकित भ्रमर स्वरूपामध्ये हे बॉल्स म्हणजेच लहरी फिरत आहे. आता नेमका आजचा जो आपला व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये मी एक दावा केला. तो दावा काय आहे, नेमका हा व्हिडिओ मी कशासाठी तयार करत आहे आणि नेमकी ह्या व्हिडिओची सुरुवात ह्या गाभाऱ्यातील व्हिडिओपासून का आली, हे सर्व आता आपण पुढे बघणारच आहोत. चला तर मग याचं संपूर्ण त्या ठिकाणी असणारं प्रास्ताविक आणि त्यामागचं प्रयोजन काय हे समजावून घेऊया. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आजचं टायटल आहे बाप तो बाप रहेगा. आता मुळामध्ये यावरून अनेकांना वाटलं असेल की कोणाशी सोबत भांडणं झालेत की काय, किंवा कोणाचा तरी बाप काढतायत की काय. तर ना कोणाशी काही वाद झाले आहे, ना कुठली भांडणं आहे, ना कोणाचा मला बाप काढायचा आहे. बाप तो बाप रहेगा हे मी स्वतःच्या बद्दल बोलतोय. आता यामध्येही माझा कुठलाही त्या ठिकाणची बढाई नाही आहे, स्वतःचा मोठेपणा नाही आहे. तर संपूर्ण जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आणि ऐकला, समजावून घेतला, तर तुमच्यासुद्धा लक्षात येईल की नेमकं बाप तो बाप रहेगा असं मी का म्हटलं. बघा, मी स्वतः आज अनेक जणांना गुरुमंत्र दिलेले आहे, कानमंत्र दिलेले आहे. अनेकांनी माझ्याकडून शिष्यत्व घेतलेलं आहे आणि माझ्या नावाखाली म्हणजेच जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या नाथगादीच्या नावाखाली आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये शेकडो गाद्या सुरू होत्या आहेत आणि आणखी नवीन गाद्या उदयाला येत आहे. गाद्या उदयाला येणे म्हणजे काय, तर जे नवीन असतील त्यांना सांगतो की जसं एखादं विद्यापीठ असतं, या विद्यापीठामध्ये एखादे कुलगुरू असतात, तर त्या कुलगुरूंच्या त्या ठिकाणी असणाऱ्या सही शिक्क्यावरती त्या विद्यापीठामधून अनेक विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात आणि त्यांच्या पदवीवरती त्या विद्यापीठाचा त्या ठिकाणी नाव असतं आणि त्या प्राचार्यांची कुलगुरूंची सही असते. म्हणजेच काय, की हा विद्यार्थी पदवी घेऊन या विद्यापीठातून बाहेर आला म्हणजे त्या विद्यापीठाचा शिक्का आणि सही ही त्या विद्यार्थ्याला लागलेली असते. असं कुठल्या ना कुठल्या तरी विद्यापीठातून पदवी घेतल्याशिवाय व्यक्तीचं ग्रॅज्युएशन म्हणजेच त्या ठिकाणी असणारा अभ्यासक्रम पूर्ण मानण्यात येत नाही, म्हणजे तर पदवी त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. त्याच पद्धतीनुसार ह्या संप्रदायामध्ये सुद्धा असतं, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आमच्या संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा परीक्षा ठरलेल्या आहे. जसं संगीत विशारद ही 7व्या क्रमांकाची परीक्षा असते. तुम्ही संगीत विशारद पूर्ण केल्याशिवाय त्या विषयाचा तुम्हाला पदवी प्राप्त होत नाही. त्याच पद्धतीनुसार आमच्या नाथ पंथगादीमध्ये किंवा शिवपंथामध्ये, शाक्तपंथामध्ये सुद्धा गुरुच्या हाताने गादी घेण्याला अतिशय जास्त महत्त्व असतं. ज्या वेळेला एखादा शिष्य असतो, त्या शिष्याला असं वाटतं की आपण जगाचं कल्याण केलं पाहिजे, जगाची कोढी सोडवली पाहिजे, देवाच्या नावाने कोणाचा इलाज केला पाहिजे, कोणाला काहीतरी वस्तू दिली पाहिजे, कोणाच्या तरीसाठी प्रार्थना केल्या पाहिजे. त्यावेळेला लिगल पद्धतीनुसार तो शिष्य प्रथम एखादा गुरु शोधतो. त्या गुरुच्या हाताने स्वतः गुरुमंत्र आणि कानमंत्र घेतो. त्यानंतर गुरुची आज्ञा घेऊन तो स्वतःच्या घरी गादी स्थापन करतो. गादी स्थापन करतो म्हणजे लोकांची कोढी सोडवायला सुरुवात करतो आणि हे त्याच्या गुरुच्या आशीर्वादाने सुरू असतं. जसं की माझी स्वतःची नाथ गादी, माझे परमपूज्य 3 गुरु, सर्वात प्रथम माझे आजोबा किसननाथ गुणाजीनाथ घुगे, दुसरे माझे शाक्तपंथाचे गुरु श्री परशुराम नाना अंभोरे आणि शिवपंथाचे सद्गुरू स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज, या तिघांच्या आशीर्वादाने सुरू आहे.
तसंच माझ्या नावाखाली सुद्धा महाराष्ट्रामध्ये शेकडो गाद्या सुरू आहे. ज्या शिष्यांनी आंधळे सरांना म्हणजेच मला गुरु केलेलं आहे ते माझ्या नावाने आपापली गादी चालवतात. त्यांच्याकडे जर कोणी कोडी घेऊन आलं त्यांची कोडी सोडवतात, कोणाला काही कामांसाठी बांधण्या तयार करून देतात, कोणासाठी प्रार्थना करतात, कोणाला त्या ठिकाणी ब्लेसिंग देतात वगैरे वगैरे. त्यांचं कार्य त्यांच्या पद्धतीनुसार सुरू आहे. आता हे कार्य माझ्या माघारी सुरू आहे का? तर अजिबात नाही. जेव्हा मी गुरुमंत्र देतो तेव्हाच शिष्य माझी आज्ञासुद्धा घेतात की सर, गुरुजी, आणि माझे बहुतेक शिष्य मला भाऊ असं म्हणतात. तर म्हणजे भाऊ हे त्यांनी माझं ठेवलेलं टोपण नाव आहे. तर ते म्हणतात की भाऊ, आम्हाला गादी चालवायची आहे, आम्हाला तुमची आज्ञा द्या आणि आशीर्वाद द्या. आणि माझ्या आशीर्वादानेच त्यांच्या गाद्या सुरू असतात. मग नेमका आजचा व्हिडिओचा विषय काय आहे की माझ्या अशा गादी चालवणाऱ्या शिष्यांकडे इतर काही पेशंट जातात, बरेच जण जातात. त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर हे बघा, मराठीमध्ये एक म्हण आहे की ज्याच्या अवकाती एवढं तो काम करतो. मग माझे शिष्य जेवढी त्यांची ऐपत आहे, जेवढी त्यांची शक्ती आहे, जेवढी त्यांच्याजवळ विद्या आहे, जेवढं मी त्यांना शिकवलेलं आहे त्या भरोशावरती समोरच्यासाठी प्रयत्न करतात, त्यांचा इलाज करतात. इलाज करतो हा शब्द फार या ठिकाणी अभाषिक म्हणजे व्यवस्थित नाही ठरणार. आपण त्यांना ब्लेसिंग देतो असं ठरवूया. ब्लेसिंग देतात आणि बहुतेक जणांना फरकसुद्धा पडतो. परंतु बऱ्याच वेळेला काय होतं, शेवटी आपण मनुष्य आहोत. काही जणांना फरक पडतो, काही जणांना फरक पडत सुद्धा नाही. मग ज्यांना फरक पडला नाही असे काही व्यक्ती थेट जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा आमच्या मोबाईल नंबरवरती कॉल करतात, थेट माझ्याशी बोलतात. किंवा मी जे 2 सेवेकरी मोबाईल फोन उचलण्यासाठी नेमून दिलेले आहे, ज्यांचं नाव आहे सिद्धांत सेवेकरी आणि दुर्गेश सेवेकरी, त्यांच्यापाशी फोन करून तक्रार करतात की गुरुजींच्या या नावाच्या महिला शिष्येकडे किंवा या नावाच्या पुरुष शिष्याकडे आम्ही खेटे मारण्यासाठी गेलो होतो, वारी करण्यासाठी गेलो होतो, आम्हाला फरक पडलेला नाही. असं उत्तर ऐकल्यानंतर साहजिकच आम्ही त्यांना रिप्लाय देतो की हे बघा, समोरच्या शिष्याने त्याच्या ऐपतीप्रमाणे तुमचं कार्य केलं असेल. जर तुम्हाला फरक पडला नसेल तर तुम्ही जगदंबा देवी संस्थान म्हणजेच देऊळगाव राजाला स्वतः आंधळे सरांकडे माझ्याकडे या. आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करू, निशुल्क पद्धतीनुसार प्रार्थना सुद्धा करू. जर काही थोडेफार पूजा करून द्यायची असेल किंवा काही प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही उपासना शिबिर करू शकता. आपण त्यामध्ये सुद्धा तुमच्यासाठी प्रयत्न करू. जेवढं माझ्या हातचं असतं तेवढं मी करतो. आता हा एक विषय झाला. दुसरा एक विषय असा होऊन जातो की आम्हाला काही जणांचे फोन येतात भक्त मंडळींमधून किंवा चॅनलवरून. ते फोन असे असतात की आंधळे सर, आम्हाला असं विचारायचं आहे की तुमचा एक शिष्य या गावामध्ये राहतो, आम्ही त्याच्याकडं आमचा प्रॉब्लेम घेऊन जावा का? किंवा गुरुजी, या गावामध्ये तुमची महिला शिष्य राहते, तिच्याकडे आम्ही आमचा प्रश्न घेऊन जावा का? किंवा आम्ही तुमच्या या शिष्याकडे जाणार आहोत, आम्हाला फरक पडेल की न पडेल, तुम्ही आमची गॅरंटी घेता का? किंवा काही जण विचारतात, तुमचा या नावाचा शिष्य किंवा या नावाची महिला विश्वासाच्या पात्रतेची आहे का? या 4ही प्रश्नांची उत्तरं आता मी क्रमवार पद्धतीनुसार तुम्हाला देतो. मुळामध्ये माझा कुठलाही महिला किंवा शिष्य यांच्याकडे जावं का असा प्रश्न जे आम्हाला फोन लावून विचारतात, मी त्यांना सांगू इच्छितो, माझ्या कुठल्याही महिला शिष्येकडे किंवा पुरुषाकडे तुम्हाला जायचं किंवा न जायचं हा संपूर्णतः तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही केव्हाही कोणालाही जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा म्हणजेच आंधळे सरांच्या घरी या असं आग्रहाचं निमंत्रण देत नाही. तेवढा आम्हाला वेळसुद्धा नसतो. जे स्वतःहून आमच्याकडे येतात त्यांची कामं आम्ही नक्कीच करतो. दुसरा प्रश्न, त्यांच्याकडे गेल्यावर तुमची कामं होतील की न होतील? तर हे बघा, मी स्वतःची गॅरंटी स्वतः घेऊ शकतो, स्वतःची शाश्वती स्वतः देऊ शकतो. माझ्याच्याने एखादं काम झेपेल किंवा न झेपेल हे मी माझं वैयक्तिक सांगू शकतो. माझ्या नावाने जो गादी चालवतो किंवा चालवते अशा महिला किंवा पुरुषाची गॅरंटी किंवा शाश्वती मी घेऊ शकत नाही. कारण समोर येणाऱ्या भक्ताचं कार्य करणे, त्याला ब्लेसिंग देणे आणि त्याला फरक पडणे हे समोरच्या भक्ताच्या भक्तीवरती अवलंबून आहे. मी स्वतः गुरु असून जर अभक्ती करत असेल, देवाची सेवा सोडून दिली असेल, नियम पथ्य पाळत नसेल, गुरुची नियम धरत नसेल तर स्वतः माझ्या हाताने सुद्धा लोकांना गुणमान येणार नाही. ही सर्व माझ्या परमपूज्य गुरूंची कृपा आहे की जो माझ्या हाताला गुणमान आहे.
तसंच तुम्ही समोर ज्या माझ्या महिला शिष्येकडे किंवा पुरुषाकडे जाताय त्यांच्याकडून तुम्हाला फरक न पडेल किंवा पडेल हा त्या जगदंबेच्या इच्छेचा विषय आहे आणि समोरच्या भक्ताच्या भक्तीचा विषय आहे. त्याची मी कुठल्याही प्रकारे शाश्वती देऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांना जायचं आहे त्यांनी स्वतःच्या रिस्कवरती जावं. त्यामध्ये आंधळे सरांचा कुठलाही सहभाग राहणार नाही. याच्या आधीही नव्हता, भविष्यामध्ये सुद्धा नसेल. तिसरा यामधील प्रश्न की तुमचा महिला शिष्य किंवा पुरुष विश्वासाच्या पात्रतेचे आहेत का? तर हे बघा, मी माझ्या महिला शिष्य किंवा पुरुषांबद्दल बोलणं हे या ठिकाणी कमीपणाचं ठरेल. आता या ठिकाणी महिला आणि पुरुष असा शब्द न वापरता मी फक्त शिष्य शब्द वापरतो. माझे चेले, माझे शिष्य यांच्याबद्दल विश्वास हा मला ठेवावाच लागणार आहे. कारण ज्या वेळेला चेला हा गुरुच्या मांडीवरती बसतो, म्हणजेच गुरुकडून तो अनुग्रह घेतो, गुरुच्या चरणाशी बसून गुरुमंत्र घेतो, त्यावेळेला गुरु चेल्याचं नातं हे पिता पुत्राचं असतं, बाप लेकाचं असतं, मुलाचं आणि वडिलांचं असतं. म्हणजेच मी त्यांच्या वडिलांच्या स्थानी आणि ते माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या स्थानी आहे. त्यामुळे मी माझ्या मुलाकडे किंवा मुलीकडे जाऊ नका किंवा ते धोकेबाज आहे, फ्रॉड आहे, लुच्चेखोर आहेत असा दावा करू शकत नाही, म्हणू सुद्धा शकत नाही. कारण ते माझ्या जवळचे आहे, माझ्या रक्ताचे आहे, माझ्या नात्याचे आहे. भलेही हे रक्ताचं नातं नसेल, परंतु जगदंबेच्या रक्तामुळे हे नातं घट्ट झालेलं आहे. आमची नाळ ही पिता पुत्राची किंवा गुरु शिष्याची जोडलेली आहे. त्यामुळे मी माझ्या शिष्यांची निंदा करणे किंवा त्यांची गॅरंटी घेणे किंवा ते किती पवित्र आहे माझ्या मुखाने सांगणे हे गुरु म्हणून, पिता म्हणून, बाप म्हणून मला शोभणारं नाही. विचारणाऱ्यांनी असे प्रश्न मला विचारूच नाही. आता पुढचा एक तुम्हाला किस्सा सांगतो. त्या किस्स्यावरून तुम्हाला अनुभव लक्षात येईल की नेमकी लोकांची मेंटॅलिटी, मानसिकता काय आहे. मी एका महिला वर्गामधून असणाऱ्या माझ्या एका शिष्याची गादी भरली होती. आता गादी भरल्यानंतर मी तिचा व्हिडिओ यूट्यूबला प्रदर्शित केला आणि त्या ठिकाणी सांगितलं होतं की हिच्याकडे कोणी अडीनडीचे प्रश्न घेऊन येऊ शकता. तिच्याकडे बऱ्याच जणांनी जायला सुद्धा सुरुवात केली. माझ्या आशीर्वादाने आणि सद्गुरूंच्या कृपेमुळे, जगदंबेच्या इच्छा आशीर्वादामुळे त्या ठिकाणी बऱ्याच भक्तांना अनुभव आले, फरकही पडला. काही जणांना पडलाही नसेल, तो प्रारब्धाचा भाग. अशा एका माझ्या त्या शिष्येकडून आणखीन एका महिलेने गुरुदीक्षा घेतली. आता तिने तिच्याकडून त्या ठिकाणी खंडोबाची आणि काळूबाईची अशा 2 दीक्षा घेतल्या. आता 2 दीक्षा घेत असताना त्या ठिकाणी जो काही माझ्या त्या शिष्य महिलेने खर्च घेतला असेल तो खर्च तिने घेतला. त्यानंतर ज्या महिलेने गुरुमंत्र घेतला तिने थेट आम्हाला ते फोटो पाठवले, आम्हाला कॉल केला आणि सांगितलं की मी एवढे 1000 रुपये तुमच्या महिला शिष्येला दिले आणि मी तिची गुरुलेख झाली आहे आणि मी तुमची नातलेख लागते, म्हणजे माझ्या शिष्येची शिष्य लागते. याला आमच्या आराधी भाषेमध्ये नातचेला किंवा नातलेख म्हणतात. मग मी जेव्हा या विषयाची चौकशी केली तेव्हा तफावत फार मोठी आली की जी माझी महिला शिष्य होती, जिला मी गादी दिलेली आहे, ती म्हणत होती की मी त्या ठिकाणी एवढे पैसे घेतलेच नाही. समोरची जी तिची शिष्य आहे ती दावा करत होती की मी फार मोठी रक्कम दिलेली आहे. दोघींच्याही रकमेमध्ये जवळजवळ 9 ते 10 हजार एवढं अंतर येत होतं. आता विषय खरा कोणाचाही असो, परंतु एकदा तुम्ही कुठलाही गुरु केला की त्या गुरुची निंदा करणे हे कुठल्याही शिष्याला शोभत नाही. ज्या महिलेने माझ्या शिष्येला गुरु केलं होतं तर एका गुरुची निंदा त्यांच्या गुरुपाशी करणे हा तर फार मोठा द्रोह आहे. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी असणाऱ्या वडिलांची चुगली आजोबापाशी करताय. यामुळे वितुष्ट निर्माण होऊ शकतं, आजोबाचे आणि वडिलांचे संबंध खराब होऊ शकतात. एवढं साधं समोरच्या व्यक्तीला समजायला पाहिजे, परंतु त्यांनी समजावून घेतलं नाही. त्यानंतर त्यांनी सांगितलं की मला ह्या गोष्टींचा फरक पडला नाही, आता मला आंधळे सरांकडूनच दीक्षा हवी आहे. अशा महिलेला मी दीक्षा देऊ शकत नाही, कारण माझ्या शिष्येकडून तिने दीक्षा घेतली म्हणजे तिचं आणि माझं नातं त्या ठिकाणी आजोबा आणि नातीचं झालं. एकदा जिचं सोबत नातं माझं नातीचं लागलं, मी तिला माझ्या मांडीवर कसं काय घेऊ, हे नियमाच्या विरुद्ध आहे. दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, ते पुणे शहरामधील आहे. पुणे शहरामध्ये एक माझी शिष्य आहे जी स्वतः गादी चालवते, जी स्वतः माझं नाव सुद्धा बऱ्याच ठिकाणी वापरते आणि माझ्या अनुमोदनानेच वापरते. माझ्या माघारी माझं नाव कोणी बळजबरीने वापरू शकत नाही. गुरु म्हणून जर माझं नाव कोणी प्रेमाने घेत असेल तर मी त्याला रोखू सुद्धा शकत नाही. आता ती शिष्य माझं नाव वापरते
तर तिच्याकडे आणखीन माझी एक महिला शिष्य गेली, म्हणजे तिला कॉल केला आणि स्वतः त्या महिलेने, जिने त्या शिष्याला कॉल केला, तिने 31 तारखेला माझ्याकडून यल्लम्मा देवीची दीक्षा घेतलेली आहे. स्वतः मी तिला यल्लम्माची दीक्षा दिलेली आहे. 31 डिसेंबर रोजी माझ्याकडून यल्लम्माची दीक्षा घेऊन पुढच्या 4 ते 5 जानेवारीला, म्हणजे अवघ्या 4 ते 5च दिवसांमध्ये तिचं आणि ह्या पुण्याच्या चेलीचं बोलणं झालं. त्याच्यात त्यांचं असं ठरलं की अंबाबाई आणि काळूबाईची ज्ञानमाळ ही गुरु बहिणीच्या हाताने करावी. मग आता तुम्ही मला सांगा, आंधळे सरांकडून जर कोणी यल्लम्मा देवीची दीक्षा घेत असेल आणि अवघ्या 4 ते 5 दिवसांमध्ये स्वतःचीच जी महिला गुरु बहीण लागते तिच्याकडून काळूबाईची ज्ञानमाळ घेणार असेल, म्हणजे बहीणच त्या ठिकाणी आई बनल्यासारखा विषय होतो. आता नवीन वाचकांना हे फार डोक्याच्या वरचं जात असेल, पण आम्ही वाघे, गोंधळी, आराधी, मुरुळी हे जे 4 पंथ आहे, या पंथामधील नाती अशी असतात, ती अतिशय किचकट असतात. मग या ठिकाणी मुळामध्ये चुकी कोणाची? तर यामध्ये चुकी दोघींचीही आहे. पहिली चुकी अशी की ज्या महिलेने माझ्याकडून यल्लम्माची दीक्षा घेतली तिने माझ्या शिष्य असणाऱ्या दुसऱ्या महिलेला फोन करायलाच नको होता, आणि जिला फोन केला ती सुद्धा माझी शिष्य आहे, तिने माझ्या माघारी मी तुला काळूबाईची किंवा अंबाबाईची दीक्षा देते असं म्हणायला नको होतं, कारण तिला पूर्ण कल्पना आहे आंधळे सर आपल्या दोघींचेही गुरु वडील आहे, म्हणजेच बाप आहे, म्हणजेच आपण नात्याने एकमेकींच्या बहिणी आहोत. वडील जिवंत असताना बहिणीने बहिणीला गुरुमंत्र देणे हे त्या ठिकाणी न्यायाला धरून नाही, धर्मशास्त्राला धरून नाही, धर्मसंमत नाही, म्हणजेच हा दोघींकडूनही कळत किंवा न कळतपणे झालेला द्रोह आहे. परंतु मी मोठ्या मनाने दोघींचाही विषय सोडून दिला, दोघींनाही क्षमा केलं, दोघींनीही ते विषय माझ्यापाशी क्लिअर केले, माफी मागितली, मी त्या विषयाला पूर्णविराम दिला. आता मला या विषयावरून एक सांगावंसं वाटतं, मी स्वतः प्रत्येक गोष्टीची गॅरंटी घेतो, कारण मी त्या गोष्टीमध्ये तेवढी पात्रता प्राप्त केलेली आहे. जसं तुम्हाला सांगतो, आज माझं संगीत क्षेत्रामधील शिक्षण सांगतो, संगीत क्षेत्रावरून उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्राची कल्पना येईल. संगीत क्षेत्रामध्ये कुठल्याही मनुष्याला जर विशारद ही पदवी प्राप्त करायची असेल तर त्याला एका विषयासाठी 7 वर्ष द्यावे लागतात. म्हणजे गायनामध्ये विशारद करायचं आहे तर 7 वर्ष द्यावी लागतील, हार्मोनियममध्ये विशारद करायचं आहे 7 वर्ष द्यावी लागतील, तबला विशारद करायचं आहे 7 वर्ष द्यावी लागतील, कथ्थक किंवा भरतनाट्यम शिकायचं आहे 7 वर्ष द्यावी लागतील. म्हणजे एकूण 4 विषयामध्ये जर तुम्हाला विशारद व्हायचं आहे तर तुम्हाला 28 वर्ष द्यावी लागतात. मी स्वतः 4 विषयाचा सिलेबस हा फक्त त्या ठिकाणी 14 ते 15 वर्षामध्ये पूर्ण केला. म्हणजे मी वयाच्या 6व्या ते 7व्या वर्षी शिकायला सुरुवात केली आणि जवळपास माझं त्या ठिकाणी असणाऱ्या 23-24व्या वर्षीपर्यंत सर्व विषयांचं शिक्षण शिकून पूर्ण झालं होतं. म्हणजे मी ते स्वतःच्या पात्रतेवरती केलं. या उलट माझा दुर्गेश नावाचा जो त्या ठिकाणी सेवेकरी आहे, ज्याला मी आमच्या शाळेवरती नोकरीसुद्धा लावून दिली, मी लावून दिली म्हणजे त्याने अप्लाय केलं, देवीच्या कृपा आशीर्वादाने त्याला त्या ठिकाणी सिलेक्शन झालं. तो तबल्यामध्ये त्या ठिकाणी परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी दुर्गेशला तबला उत्तम वाजवता येतो, पण त्याला त्या ठिकाणी गायन येत नाही, त्याला त्या ठिकाणी हार्मोनियम येत नाही, त्याला त्या ठिकाणी कथ्थक किंवा भरतनाट्यम सुद्धा येत नाही, कारण त्याने तबल्याच्याच परीक्षा दिल्या. या उलट मला तबलासुद्धा येतो, गायनसुद्धा येतं, हार्मोनियमसुद्धा वाजवता येते, त्यासोबतच कथ्थक नृत्यसुद्धा येतं. म्हणजेच काय, दुर्गेशपेक्षा मी 3 पटीने अधिक संगीत क्षेत्रामध्ये ज्ञान प्राप्त केलं. त्याचं कारण काय? म्हणून मी म्हटलं, बाप तो बाप रहेगा. बापाची बरोबरी मुलगा करू शकत नाही, गुरुची बरोबरी शिष्य करू शकत नाही. त्याच पद्धतीनुसार आध्यात्मिक क्षेत्रामधील आहे. ज्या शिष्यांनी माझ्याकडून शाक्त पंथाची दीक्षा घेतली असेल, अंबाबाई असो, येडाबाई असो, काळूबाई असो, यल्लम्मा असो, रेणुका असो, महालक्ष्मी असो, यांनी शाक्त संप्रदायाची दीक्षा घेतली असताना त्यांना मी जे ज्ञान दिलं, त्यांना मी जे मंत्र शिकवले, त्यांना मी ज्या विधी शिकवल्या, त्या शाक्त संप्रदायापुरत्याच निगडीत आहे. ज्या शिष्याने माझ्याकडून नाथपंथाची दीक्षा घेतली त्याला मी जे मंत्र शिकवेल, त्याला जे मी ज्ञान शिकवेल ते नाथ संप्रदायापुरतंच मर्यादित असेल. ज्याने माझ्याकडून शिवपंथाची दीक्षा घेतली असेल त्याला मी जे ज्ञान देईल ते शिवपंथापुरतंच मर्यादित असेल. याचं कारण काय? माझे स्वतःचे खुद्द 3 गुरु झाले. श्री परशुराम नाना अंभोरे यांनी मला शाक्त संप्रदायाचं ज्ञान दिलं. स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज यांनी मला ध्यान, योग, समाधी, कुंडलिनी शक्ती आणि शिव सौरोदय शास्त्र आणि शिव उपासना यांचं ज्ञान दिलं. आणि माझे खुद्द आजोबा किसननाथ गुणाजीनाथ घुगे म्हणजेच आमचे 7वे पिढीदार नाथसेवक, जे 7 पिढ्यांपासून आमच्या कुळामध्ये नाथपंथ चालत आला, माझी 7वी ते 8वी पिढी,
माझ्या आजोबांनी मला नाथपंथाचं ज्ञान दिलं. मुळामध्ये परशुराम नानांना ध्यान, समाधी किंवा योग याबद्दल फारसं ज्ञान नाही. स्वामी सुभाषचंद्र सरस्वती हे सुद्धा अंगात येणे, वारं खेळवणे ह्या गोष्टींना मान्य करत नाहीत. आणि माझे खुद्द जे आजोबा होते, जे नाथपंथाचे होते, ते ह्या दोन्ही प्रकाराला मानत नव्हते. प्रत्येक गुरु हा स्वतःच्या शास्त्रामध्ये तरबेज होता. परंतु मी 3 गुरु का केले? कारण मला 3ही शास्त्रांचं सखोल ज्ञान घ्यायचं होतं. या 3 गुरूंमुळे मला 3ही शास्त्र, 3ही पंथांचं सखोल, गुप्त आणि भरपूर ज्ञान मिळालं. त्यामुळे आज माझ्यामध्ये त्रिवेणी संगम झाला. नाथपंथ, शिवपंथ आणि शाक्तपंथ. समोरचे जे शिष्य आहे ते अगदी माझ्यासोबत किती जरी वेळ राहिले किंवा त्यांनी किती जरी गुरुसेवा केली तरी माझ्याजवळ जेवढा साठा आहे तेवढा सर्वच्या सर्व शिष्यांमध्ये येणं शक्य नाही. ते त्यांच्या परतीनुसार माझ्यातील 2%, 5%, 10%, 25%, 50% ग्रहण करतील. पूर्णतः 100च्या 100% आंधळे सरांची बरोबरी करणे किंवा आंधळे सरच बनणे हे कोणालाही शक्य नाही. आणि तसा प्रयत्न माझा कुठलाही शिष्य करत नाही. ते स्वतःला आजही माझ्या चरणांशी समजतात, जगदंबेच्या पायाशी समजतात. हा व्हिडिओ तयार करत आहे तो असे कॉल करणाऱ्या व्यक्तींसाठी. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझ्या काही शिष्यांच्या घरी काही लोक जातात, तिथे जाऊन म्हणतात आम्हाला उपासना करायची आहे, आमची उपासना करवून घ्या. अरे बाबा, उपासना करवून घेणे हा फक्त माझा अधिकार आहे. ते प्रॉपर माझं ज्ञान आहे. त्याची सर्व सिस्टीम जी आहे ती प्रॉपर मला येते. ती माझ्या शिष्यांना कुठून येणार? काही जण त्यांच्याकडे जातात आणि सांगतात, ज्या महिलेने काळूबाईची दीक्षा घेतली आहे तिला जाऊन म्हणतात आम्हाला नाथपंथाचा गुरुमंत्र द्या. ती महिला म्हणते मला देता येत नाही. मग हे तिला म्हणतात तू आंधळे सरांकडून काय शिकलीस? अरे बाबा, जिने काळूबाईची दीक्षा घेतली आहे ती काळूबाईचं ज्ञान आहे. ती तुला नाथ महाराजांचा गुरुमंत्र कसं काय देऊ शकेल? त्याबरोबरच ज्यांनी खंडोबाची दीक्षा घेतली त्यांच्याकडे काही जाऊन म्हणतात आम्हाला भवानीची माळ घाला. खंडोबाचा व्यक्ती भवानीची माळ कशी घालेल? मला प्रत्येक क्षेत्रामधील वेगवेगळे गुरु करून त्यांच्याकडून भरपूर ज्ञान घ्यावं लागलं. तशी सर्व क्षमता माझ्या शिष्यांमध्ये राहणार नाही, याची सर्वात प्रथम या ठिकाणी सर्वांनी नोंद घ्यावी. त्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं होतं बाप तो बाप रहेगा. आणि याच्यामध्ये माझ्या सर्व शिष्यांचं एकमत आहे. उलट माझे शिष्य समोरच्या आलेल्या भक्ताला सांगतात की बाबा तुम्ही देऊळगाव राजा आमच्या गुरूंकडे, आमच्या आंधळे सरांकडे जा, तिथे उपासना शिबिर करा. आमची स्वतःची प्रगती उपासना शिबिरापासून झाली, आंधळे सरांपासून झाली. तुम्ही आमच्याकडे न येता आमच्या गुरूंकडे जा. आणि ज्यांचं माझ्याकडे येणं शक्य होत नाही अशांच्या ते वाऱ्या करवून घेतात, खेटे करवून घेतात आणि माझ्या नावाने त्यांचा इलाज करतात. त्यामुळे कोणीही अशा आशेवरती राहू नये की आंधळे सरांना जे जे येतं ते सर्वच त्यांच्या शिष्यांना येतं. शिष्य आंधळे सरांची बरोबरी करू शकत नाही, परंतु आंधळे सरांनी शिष्यांना भरभरून प्रेम दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे, विद्या दिलेली आहे, ज्ञान दिलेलं आहे, गुरुमंत्र, कानमंत्र आणि समोरच्या भक्तांसाठी ब्लेसिंग कशा करायच्या हेही शिकवलेलं आहे. तुम्ही स्वतःच्या कामापुरतं त्यांच्याकडून जाऊन कार्य करून घेऊ शकता. या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण एक व्हिडिओ प्ले केला, ज्या व्हिडिओमध्ये मी देवीचा गाभारा दाखवला. या गाभाऱ्यामध्ये काही शक्तीचे वलय फिरत आहेत. हा व्हिडिओ टाकण्याचा माझा उद्देश काय, माझं कारण काय? तर कारण हे आहे की जे माझ्या देवघरामध्ये या ठिकाणी फिरून राहिलं हे माझ्या प्रत्येक शिष्याच्या देवघरामध्ये फिरेल हे ग्राह्य नाही. भलेही त्यांनी CCTV लावो, भलेही त्यांनी कॅमेरे लावो, एखाद दुसऱ्या शिष्याकडे ही घटना दिसत असेल किंवा नसेल मला याबद्दल शाश्वती नाही, परंतु ही घटना फार मोजक्या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजेच काय तर देवी जिथून तिथून एकच आहे, परंतु तुमच्या गुरुच्या आशीर्वादावरती, तुमच्या भक्ती साधनावरती ते अवलंबून आहे. माझ्यावरती माझ्या परमपूज्य गुरूंची ही कृपा आहे की माझ्या हाताने एवढं जनकल्याण होऊन राहिलं. जगदंबेची इच्छा असेल तर पुढील काळामध्ये सुद्धा जगदंबा ते करवून घेईल. आणि दुसरा विषय हा येऊन जातो, माझं स्वतःचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडे बऱ्याचदा असा विषय येतो की माझ्या पूज्य गुरु परशुराम नानांकडे जाऊन आलेले काही भक्त माझ्याकडे येतात. मला माहीत नसतं हे नानांकडे जाऊन आलेले आहेत. माझ्या समोर बसतात आणि मग मला सांगतात की आम्ही परशुराम नानांकडे जाऊन आलो. नानांचं नाव ऐकल्याबरोबर मी समोरच्या शिष्यांना हात जोडतो. हात जोडण्याचं कारण काय की तुम्ही माझ्या गुरुच्या घरून आलेले आहात, तर तुम्ही मला बंधूसारखे आहात. आणि मी त्यांना सांगतो तुम्ही जर परशुराम नानांकडून जाऊन आलेले असाल तर मी तुमचा इलाज करू शकत नाही. मी तुमच्यासाठी प्रार्थना सुद्धा करू शकत नाही, कारण मी तुमचा इलाज करणे, तुमच्यासाठी प्रार्थना करणे किंवा तुम्हाला माझ्यापाशी थारा देणे म्हणजे अप्रत्यक्षपणे, इनडायरेक्टलीपणे माझ्या गुरूंवरती चढ करणे होईल, माझ्या गुरूंबद्दल द्रोह करणे होईल. मी स्वतः एवढा कडक नियम माझ्या गुरूंबद्दल पाळून आहे आणि आशा आहे
आहे की माझे सर्व शिष्य सुद्धा हा पाळत असतील आणि पाळतातच. विषय जो आहे तो फक्त यासाठी की जे लोक आम्हाला फोन करतात, माझ्या शिष्यांपाशी जाऊन सांगतात की आमची कुंडलिनी शक्ती जागृत करून द्या, आमचं उपासना शिबिर घडवा, आमची चक्र जागृती करा, किंवा आम्हाला दृष्टांत घडवा, किंवा आम्हाला ज्ञान द्या. जेवढं त्यांचं ज्ञान आहे तेवढं ते करतील, परंतु उपासना फक्त आणि फक्त मलाच देता येते. चक्र जागृती असेल, ध्यान योगातील काही गुप्त क्रिया असतील, नरवार्ण मंत्राची सिद्धी असेल, नरवार्ण मंत्राचे गुप्त बीज शरीरावरती सेट करणं असेल, या सर्व विधी माझ्या परमपूज्य गुरुच्या आशीर्वादाने ओनली वन फक्त आणि फक्त मलाच येतात. अभिमंत्रित सिद्ध केलेला नारळ आणि सिद्ध केलेली सुपारी देण्याची अधिकारी फक्त माझ्याकडेच आहे. ती माझ्या परमपूज्य गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज यांनी मला दिलेली देण आहे, भेट आहे, आणि ती मी स्वतः पुरतीच ठेवलेली आहे. एवढंच काय, गेल्या 25 वर्षापासून जो माझा बालमित्र आहे, ज्याच्यासोबत मी लहानाचा मोठा झालो, अशा दुर्गेशला सुद्धा ह्या विधी येत नाही. कारण एक म्हण आहे की गुरुने सर्वच ज्ञान शिष्यांना देऊ नये, थोडीशी शिदोरी स्वतः सोबतच ठेवावी आणि ती मरेपर्यंत कायम राहावी. त्यामुळे ही शिदोरी मी कायम माझ्याजवळ ठेवत असतो. हे ज्ञान ना मी कोणाला दिलं ना भविष्यामध्ये कोणाला देईल. जर खरोखर त्या योग्य गादीचं मला कोणी वाटलं तर माझा देह त्याग करण्यापूर्वी मात्र ह्या सर्व विधी कोणाला तरी शिकवून जाईल आणि जगदंबेची जशी इच्छा असेल त्यानुसार पुढचं कार्य होईल. तरी सर्वांना आजचा माझा हा व्हिडिओचा उद्देश काय आहे तो कळला असेल, आणि सुरुवातीला मी तो व्हिडिओ का टाकला CCTV फुटेजचा त्याचंही कारण कळलं असेल. बाप तो बाप रहेगा ह्या शब्दाचा अर्थही कळाला असेल. आणि जेवढे माझे शिष्य माझ्या नावाने गादी चालवतात त्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. तुमच्या हाताने जगाचं कल्याण हो, अधिकाधिक लोकांना गुणमान येऊ आणि आपल्या नाथपंथी गादीचं नाव असंच अजरामर राहो, अशी गुरु गोरक्षनाथांच्या चरणी प्रार्थना करतो, जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.